नमस्कार सर्वांना, मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये प्रयोगशाळा परिचर, विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त भरती आणि IT अधिकारी पद भरती जाहिरात पाहणार आहोत। पाहिजेत जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था पिपरी भंडारा धार्मिक बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेद्वारा संचालित 100% अनुदानित खालील शाळेत पदे भरावयाची आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी संस्थेचे नाव दिले आहे जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था, ॲड्रेस पिपरी भंडारा धार्मिक बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेद्वारा संचालित 100% अनुदानित खालील शाळेत पदे भरावयाची आहे। तर मित्रांनो, ही संस्था धार्मिक बौद्ध अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे आणि या संस्थेद्वारा संचालित 100% अनुदानित शाळेत खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे। अनुक्रमांक 1, शाळेचे नाव प्रनाग हायस्कूल आजनगाव, तालुका मौदा, जिल्हा नागपूर। पद किंवा पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर। शैक्षणिक पात्रता 12वी विज्ञान। वेतन श्रेणी शासकीय नियमाप्रमाणे, वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे। पद रिक्त होण्याचे कारण दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यामुळे, म्हणजे या आधी जे शिक्षक होते या ठिकाणी त्या शिक्षकाचे दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन झाल्यामुळे हे पद रिक्त या ठिकाणी झाले आहे। क्रमांक 2, शाळेचे नाव प्रनाग प्राथमिक शाळा सालेबर्डी पुनर्वसन, तालुका जिल्हा भंडारा। पदाचे नाव किंवा पद परिचर। शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन 8वी पास। वेतन श्रेणी पगार मानधन शासकीय नियमाप्रमाणे, वयोमर्यादा एज लिमिट शासकीय नियमाप्रमाणे। इन्फॉर्मेशन सूचना। तर इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र व झेरॉक्स प्रतीसह प्रनाग हायस्कूल आजनगाव, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे। तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिली आहे। जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स व त्या ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रतीसह दिलेले हायस्कूलमध्ये म्हणजेच प्रनाग हायस्कूल, ॲड्रेस आजनगाव, तालुका मौदा, जिल्हा नागपूर येथे मुलाखतीचा दिनांक दिला आहे 21/11/2025 म्हणजेच 21 नोव्हेंबर 2025। वार दिला आहे मुलाखतीचा शुक्रवारला आणि वेळ आहे सकाळी 11 वाजेपासून ते 2 वाजेपर्यंत। इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे। मुख्याध्यापक प्रनाग प्राथमिक शाळा सालेबर्डी पुनर्वसन, तालुका जिल्हा भंडारा। मुख्याध्यापक प्रनाग हायस्कूल आजनगाव, तालुका मौदा, जिल्हा नागपूर। अध्यक्ष सचिव जीवक औषधी आरोग्य शेतकी संशोधन संस्था पिपरी भंडारा। मोबाईल नंबर पहिला भ्रमणध्वनी क्रमांक 8086650288 दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक 7887981698। क्रमांक 2, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषीनगर, वसमत रोड, परभणी, महाराष्ट्र 431402। ईमेल ॲड्रेस, दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट आणि फॅक्स नंबर दिला आहे। विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात सूचना। तर या ठिकाणी मित्रांनो, विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात आली आहे। जाहिरात क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 3/11/2025। इन्फॉर्मेशन सूचना। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठातील प्रत्यक्षात जमीन घरे संपादित झालेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारामधून सरळ सेवेने गट क व गट ड संवर्गातील एकूण 197 रिक्त पदाची भरती करण्याकरिता सविस्तर जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ही दिलेली वेबसाईट आहे, संकेतस्थळ आहे, या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, दिलेल्या माहितीप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या प्रकल्पाकरिता म्हणजेच कृषी विद्यापीठातील प्रत्यक्षात जमीन आहे किंवा घरे आहे संपादित झालेले आहेत अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांमधून सरळ सेवेने जागा भरण्यात येत आहे। गट क व गट ड संवर्गातील एकूण पदे आहे 197 रिक्त पदाची भरती करण्यात येत आहे। सविस्तर जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ही दिलेली वेबसाईट आहे, संकेतस्थळ, या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। उमेदवारांनी जाहिरातीचे सविस्तर अवलोकन करून संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्याकरिता लिंक उपलब्ध करून देण्यात येईल। उमेदवाराने सदरील लिंकवर जाऊन आवेदन अर्ज करावा। तर या ठिकाणी उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या लिंकवर जाऊन उमेदवाराने सदरील लिंकवर जाऊन आवेदन अर्ज ॲप्लिकेशन
फॉर्म भरायचा आहे. संतोष वेनिकर कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी. जाहिरात क्रमांक 3 वना नागरिक सहकारी बँक लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा. रजिस्टर नंबर दिला आहे. पाहिजेत दिलेल्या बँकेमध्ये खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे. पाहिजेत पदाचे नाव IT अधिकारी. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. IT अधिकारी या पदाच्या शैक्षणिक पात्रता व अनुभव BE असणे आवश्यक आहे. IT अधिकारी या पदाकरिता BE म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग असणे आवश्यक आहे. तसेच 3 वर्षाचा बँकेचा अनुभवसुद्धा आवश्यक आहे. BE सोबतच 3 वर्षाचा बँकेचा अनुभव उमेदवारांना आवश्यक आहे IT अधिकारी या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव शाखा व्यवस्थापक. पदसंख्या एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शाखा व्यवस्थापक या पदाच्या शैक्षणिक पात्रता व अनुभव पदवीधर तसेच 5 वर्षाचा बँकेचा अनुभव. शाखा व्यवस्थापक या पदासाठी ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. तसेच 5 वर्षाचा बँकेचा अनुभव, बँकेमध्ये काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन सूचना उमेदवाराच्या मुलाखती दिनांक 14 नोव्हेंबर 2025 शुक्रवारला दुपारी 2:30 वाजता 2:30 मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. मुख्य कार्यालय कोचर कॉम्प्लेक्स राम मंदिर वार्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे घेण्यात येत आहेत. तर मित्रांनो, उमेदवारांसाठी सूचना आहे. या ठिकाणी उमेदवाराच्या मुलाखती दिलेल्या दिनांकाला म्हणजे 14 नोव्हेंबर 2025ला वार आहे, दिवस शुक्रवारला होणार आहे आणि मुलाखतीची वेळ दिली आहे दुपारी 2:30 वाजता. मुलाखतीचे ठिकाण दिले आहे. मुख्य कार्यालय कोचर कॉम्प्लेक्स राम मंदिर वार्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे मुलाखती घेण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसोबत घेऊन प्रत्यक्षात मुलाखतीस यावे. तर दिलेल्या दिनांकाला जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक, एज्युकेशनल कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसोबत घेऊन प्रत्यक्षात स्वतः मुलाखतीला, इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे. तत्पूर्वी आपला बायोडाटा मेल ID करू शकतात उमेदवार. हा दिलेला ईमेल ID आहे. या ईमेल IDवर मेल करावा आपला बायोडाटा. वरील जागेवर उमेदवारांची नेमणूक करण्याचा व त्यामध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार हा व्यवस्थापन कमिटीला राहील याची नोंद घ्यावी. तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे. वरील ज्या काही जागा दिल्या आहे, IT अधिकारी आहे, शाखा व्यवस्थापक आहे, या वरील जागेवर उमेदवारांची नेमणूक करण्याचा व या जागेमध्ये त्यामध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार हा व्यवस्थापन कमिटीला राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे सर्वस्वी या जागा व्यवस्थापन कमिटीच्या निर्णयानुसार या ठिकाणी भरण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एकूण 3 जाहिराती पाहिलेल्या आहेत. या 3ही जाहिराती खूप महत्त्वाच्या जाहिराती आहेत. जे कोणी पात्र उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी दिलेल्या जाहिरातीनुसार, दिलेल्या दिनांकानुसार, दिलेल्या वेळेत मुलाखतीला जायची तयारी करायला काही हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.